2 मे राज्याच्या राजकारणातील झटपट ठळक बातम्या। मोदी सरकारने तरुणांना जुगाराच्या वाईट सवयी लावल्या। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप। जुगार कंपन्यांकडून भाजपला 1400 कोटी रुपये दिल्याचे उघड। राज्यातील अनेक शहरात तापमान 40शी पार। महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। हवामान विभागाने वर्तवला अंदाज। पुढील 24 तासात तापमान वाढणार। मुंबई, ठाणे, कोकणात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, तर मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता कायम। शिरूरमध्ये अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार। अपक्ष उमेदवारालाही मिळाले तुतारी चिन्ह। मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता। खैरे मुस्लिमांना 5 वेळा नमाज पठण करा सांगतात। हेच का त्यांचे हिंदुत्व? भर सभेत व्हिडिओ दाखवत संजय शिरसाटांनी सडकडून केली टीका। महाराष्ट्रात विठ्ठलाचे दर्शन घेण्याऐवजी अस्थिर आत्मे दिसू लागले। पंतप्रधान मोदी यांच्यावर आमदार रोहित पवार यांचा पलटवार। आंबेडकरांनी शेंडकेंचा पाठिंबा काढला। विशाल पाटलांना दिला। नाट्यपूर्ण घडामोडीनंतर वंचितने निर्णय बदलला। लोकसभेतील गणितही बदलणार। चांगल्यातले चांगले निवडायला उशीर लागतोय। तिकिटाकडे चातकासारखे डोळे लावून बसणे मला योग्य वाटलं नाही। छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर। दक्षिण मुंबईतून शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर। उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना देणार टक्कर। पक्ष फोडणाऱ्यांना सरकार पाडणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल। वर्षा गायकवाडांचा शिंदे अजित पवारांसह भाजपवर हल्लाबोल। उमेदवारी अर्जही केला दाखल। उत्तर मुंबईतून भूषण पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी। भाजपचे पियुष गोयल यांच्याशी होणार थेट सामना। नाशिकचा सस्पेन्स कायम। बारामती मतदारसंघ, सुप्रिया सुळे विजयाची हॅट्रिक करणार की सुनेत्रा पवार मोठी खेळी करणार? अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाची पहिलीच निवडणूक।